आज आपण बनवूया गाजरचे लाडू. तसं तर तुम्ही गाजरचा हलवाच खाल्ला असणार, पण काय होते, मुलांना गाजर खायला अजिबात आवडत नाही. आत्ताची लहान लहान मुलं गाजर अजिबात खात नाहीत. तर चला आज बनवूया गाजरचे लाडू. भरपूर टेस्टी आणि यमी. जर तुम्ही बनवले तर दुसऱ्यांदा नक्की बनवणार. आजची ही रेसिपी खूप वेगळी व चविष्ट पण आहे, त्यामुळे तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. सोनम्स रेसिपी या यूट्यूब चॅनेलला. आणि हो, लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला आवर्जून तुम्ही ताईंनो कमेंट करून सांगा. तर चला लाडूची रेसिपी करायला आपण चालू करूया. गॅसवर मी कढई ठेवली आहे. कढई गरम झाली की आपण त्यात तूप घालून घ्यायचे 2 चमचे. गॅसची फ्लेम पण थोडी आपण वाढवूया, म्हणजे आपलं तूप पण थोडं गरम होते. आता यात आपण किसलेले गाजर घालायचे. वजनाप्रमाणे म्हटलं तर हे मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत. तुम्हाला किती लाडू करायचे आहेत तेवढे तुम्ही गाजर घेऊ शकताय. गाजर चांगले परतून घ्यायचे आहेत. 15 ते 20 मिनिटात आपले लाडू बनवून तयार होतात. पण आपण काय करतो, करण्यासाठी कंटाळा करतो. आपल्या लहान मुलांना गाजर हे खायला घातलेच पाहिजे. त्यांच्या पोटात कसे ना कसे तरी घालायचीच आहे. तर ही पद्धत का नको, त्यासाठी आपण लाडू बनवायचे. ही पद्धत तर एकदम सोपीच आहे ना. आणि मुलांना लाडू म्हणले तर भरपूर आवडतात. हे एकसारखं हलवून घ्यायचं आहे, नाही तर खाली लागू शकते. आपण त्याच्यावर एक ताट झाकून घेऊया. 10 मिनिटे झाले की त्याच्यावरचं ताट आपण काढून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही ते कलर त्याचा बदललेला आहे. एकसारखं ते हलवून घ्यायचं आहे, नाहीतर खाली ते करपू पण शकते. तर व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे तुम्ही रेसिपी जर केली तर एक नंबर लाडू होणार आहेत तुमचे. तर हे हलवून घेऊया. हलवून झालं की आपण त्यात 2 वाटी साखर घालून घेऊया. ज्याप्रमाणे तुम्हाला गोड लागेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता, तुमच्या चवीप्रमाणे. तर इथे मी 2 वाटी घेतलेली आहे. ते आता पूर्णपणे हलवायचे. तर हे आपण साखरेच्या पाण्यातच शिजवायचे आहेत. यात आपण दूध घालायचं नाही किंवा काही नाही. दूध जर घातले तर भरपूर मऊ होईल, कारण की आपण जी साखर घालतो का नाही त्याच्यानंच ह्याला भरपूर पाणी सुटते. हे सारखं हलवायचं नाही तर खाली करपू शकते. तर पाहू शकता तुम्ही याचा कलर बदललेला आहे आणि साखर ही आपली वितळलेली आहे. एकीकडे तुम्ही साखरेचं पाणी पाहू शकताय. तर मी ह्याच्यावर 10 मिनटे हे झाकण झाकून ठेवते. 10 मिनिटांनी हे झाकण काढायचे. तर भरपूर पाणी सुटलेलं आहे. पाहू शकता यात दूध घालायची गरज पण नाही आहे. साखर घातल्यामुळे त्याला पाणी सुटले आहे. एकसारखं हलवत राहायचं आहे, नाही तर खाली लागू शकते. पाहू शकता किती छान झालेले आहे. पाणी पण भरपूर सुटलेलं आहे. तर पाहू शकताय ज्यावेळी आपण बनवत होतो रेसिपी त्यावेळी कढई भरलेली होती. तर आता हे शिजून किती कमी झालेलं आहे. यातच 1 चमचा वेलची पूड घालायची. जर तुम्हाला आवडत असेल तर सुंठ पूड जरी घातली तरी चालेल. काजू बदामचे काप पण घातले आहे आणि 1 वाटी कोकोनट पावडर पण घालायची आहे. तर आता हे आपण मिक्स करून घ्यायचे आहे. तुम्ही घरी पण सुकी खोबरे बारीक करून घालू शकताय किंवा बाजारात पण कोकोनट पावडर अवेलेबल असते. यातलं पाणी सुटलेले ते पूर्णपणे आटलेले आहे. जर पाणी राहिले तर लाडू लगेच खराब होतात. तुम्ही पाहू शकता पाणी पूर्ण आटले आहेत. जर चांगले पाणी आटवले तर 10 ते 15 दिवस फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकतो. हे मिश्रण थंड करायला ठेवूया आपण. थंड झाले की लगेच लाडू वळायला घेऊया. ज्या साईजचे तुम्हाला लाडू बनवायचे आहेत त्या साईजचे तुम्ही लहान किंवा मोठे लाडू बनवू शकता. तर मी ते लहान लहान लाडू बनवते. पाहू शकता तुम्ही. 1 लाडू बनवलेला आहे, दुसरा आता लाडू मी बनवायला लागलेले. बघितल्यावर कोणालाच ओळखणार नाहीत की हे लाडू गाजरचे आहेत. कलर पण किती छान आलेला आहे पाहू शकता तुम्ही.